चला सगळ्यांना शुभ सकाळ. आज आपल्याला सुनित्रा मॅडम पिरॅमिडचं महत्त्व सांगत आहेत. माझ्याकडे अजून एक छोटं पुस्तक आहे, पिरॅमिडचे औषधी उपयोग आपल्या शारीरिक आजारांसाठी वगैरे किंवा फक्त उपयोगावर आहे. खूप छान आहे ते पण. तर ते पण कोणी घेणार असेल तर मी पिरॅमिडला घेऊन येते आता 19 तारखेला किंवा 26 तारखेला. तर आठवणीने मागा मला ज्यांना इच्छा आहे, ज्यांनी पिरॅमिड घेतलेला आहे कॉपर, त्यांनी घ्यावं ते पुस्तक. म्हणजे त्यांनाही पिरॅमिडचा कॉपरचा कसा कसा वापर करता येईल ते कळेल आणि इतरांनाही कळेल. छोटीशी पुस्तिका आहे, होऊ शकेल 2 दिवसात 3 दिवसात. सुनीता मॅडम सुरू करू शकता. आत्मवंदन मॅडम सगळ्यांना. नमस्कार. ब्रह्मांडीय ऊर्जेला नमस्कार. आपण आज पिरॅमिड यंत्र व वास्तुदोष निवारण हा याबद्दल माहिती घेऊया. प्राचीन भारतीय वास्तुशास्त्र जगातील सर्वाधिक विकसित शास्त्र समजले जाते. पूर्वी बांधलेले राजे राजवाडे, मंदिरे, मशिदी, चर्चेस पहिली की यांची प्रचिती येते. त्रिकोणात्मक शिखरांची रचना पिरॅमिड तंत्र रचनेचे उदाहरण आहे. महाभारतकालीन मय दानव हा प्रख्यात वास्तुशिल्पी होता. त्याने सूर्य सिद्धांतानुसार अनेक वास्तू बांधल्या आहेत. त्याचे वंशज आजही. एक मिनिट. व्हिडिओ बंद केला तर चालेल का मॅडम? हॅलो. हा, पाणी प्यायला उठले होते. शक्यतो राहू द्या. अगदीच काय प्रॉब्लेम असेल तर करा बंद. नाही, ठीक आहे. त्याचे वंशज आजही वास्तुशिल्पी म्हणून प्रसिद्ध असून पिरॅमिड रचना तंत्र वापरून त्यांनी अनेक ठिकाणी वास्तू बांधल्या आहेत. वास्तू बांधताना पंचमहाभूतांच्या परिणामांचा, सहकार्याचा व कोणत्या दिशेने काय योग्य आहे याचा विचार करावा लागतो. पूर्वीच्या काळी जेव्हा प्रत्येक जण स्वतःच्या देखरेखीखाली स्वतःचे घर बांधायचे, त्यावेळी हे ठीक होते. पण आता सगळ्यांनाच हे शक्य होत नाही. बिल्डरने बांधलेल्या वास्तू जशा आहेत तशा स्वीकाराव्या लागतात. म्हणजे दोषांसह खरेदी कराव्या लागतात. वास्तुशास्त्राप्रमाणे घराची रचना सदोष असेल तर घरात बदल करणेही अशक्य असते. म्हणून कोणतेही बदल न करता वास्तुदोष कसा काढावा यासाठी पिरॅमिडद्वारे वास्तुदोष निवारण ही पद्धत पुढे आली आहे. फेंगशुई या चिनी वास्तुशास्त्राचा विचार आपण नंतर करूयात. सर्व दृष्टीने विचार करून पिरॅमिड यंत्राची स्थापना जर घरात केली तर वास्तुदोष निवारण होते. घर बांधण्यापूर्वी प्लॉट कसा असावा, कोणत्या दिशेला काय असावे वगैरे माहिती वास्तुशास्त्र विषयावर अनेक पुस्तके आज मितीस बाजारात उपलब्ध आहेत. ते फक्त बिल्डर कडून अच्छा, याच्यात नंतर खाली त्यांनी घरातले सगळे कसे दोष पिरॅमिडने घालवायचे ते वेगवेगळे दिले आहेत. की जसं की कापलेले कोपरे असतील, रस्त्यांपासूनच संरक्षण करायचं असेल, कारखान्यांपासून संरक्षण करायचं असेल, तर त्याच्यानंतर धार्मिक स्थळांपासून त्यांचं म्हणणं असं आहे की खूप जास्त पॉझिटिव्ह ऊर्जा झाली तरी त्याचं घरातलं सौख्य बिघडतं, असं त्यांचं म्हणणं आहे. प्रवेशातील अडथळे, स्नानगृह, स्वच्छतागृह यातले सगळे दोष काढण्यासाठी यांनी वेगवेगळे उपाय दिले. तर ते काही मी वाचत नाही, कारण ते खूपच जास्त आहेत आणि त्याला माहिती नाही म्हणजे ते सगळ्यांना कितपत लगेच ऐकून लक्षात राहतील. चालेल ना मॅडम? हॅलो. काय म्हंटलत मॅडम? वास्तुशास्त्राचे सगळे त्यांनी कसे दोष निवारण करायचे, पिरॅमिड कुठं कसा लावायचा हे दिले. तर ते नाही घेतलं तरी चालेल ना आता? ठीक आहे, ठीक आहे, स्किप करा. हा, आपल्याला वास्तुदोष निवारक पिरॅमिड वेगळा मिळतो, किंवा हम्म, मग हे डिटेल कोणाला हवे असतील तर फोटो टाकून द्या. बर. पिरॅमिडच्या आकारातील वास्तूंचे भवितव्य. पिरॅमिडवर जसे जसे संशोधन होऊ लागले व पिरॅमिड हे बहुगुणी आहे हे सिद्ध होऊ लागले आहे, तसतसे पिरॅमिड आकाराच्या वास्तू निर्माण होऊ लागल्या.
भारतापेक्षा विदेशी लोक जास्त प्रयोगशील आहेत, या बाबतीत उत्साही आहेत. याचा आरंभ विदेशात झाला यावर दुमत नाही. लंडनला डॉक्टर मिशेल हे घरापासून ते हॉस्पिटल पर्यंत पिरामिडचे प्रयोग करीत आहेत. ते 1980 पासून तांबे, चांदी, स्टेनलेस स्टील, लाकूड व जिलेटिन पेपर पासून पिरामिड बनवतात. हॉस्पिटल मधील बिछाने त्यांनी पिरामिड सारखे बनवले आहेत. रॉबर्ट क्रुसिन्स या वास्तुविशारदाने कॅलिफोर्नियातील मॅलिव्यू येथे पिरॅमिड भवन तयार केले आहे. या 30 फूट उंच असलेल्या या घरात इतकी ऊर्जा आहे की तिचे मोजमाप 22 फूट दूर ठेवलेल्या ऑरामीटरवर नोंदले गेले. या वास्तुविशारदाने लॉस पण बनवले आहे. यात विद्युत शक्तीच्या साहाय्याने पुरेसा प्रकाश खेळून ऊर्जा प्राप्त केली आहे. कॅलिफोर्नियातील अध्यात्म जागरण केंद्रात भिन्न रंगाच्या काचा वापरून पिरॅमिड तयार केले आहे. न्यूयॉर्क मध्ये इन्स्टिट्यूट ऑफ हिलिंग सायन्स चे संस्थापक मिस्टर ग्रेग फिनिएगन यांनी बहुउद्देशीय पिरॅमिड भवन तयार केले आहे. भारतात आनंद गुजरात येथे वल्लभ विद्यानगर मध्ये अंबालाल मुंशी यांनी नेचर केअर हॉस्पिटल डबल डेकर पिरॅमिडच्या आकारात बांधले आहे. येथे रुग्णांना उपचारार्थ ठेवतात. मध्य प्रदेशात उज्जैन येथे संत आसाराम बापूंच्या आश्रमात पिरॅमिड आकारात साधना केंद्र तयार केले आहे. जबलपूरला देवताल क्षेत्रात ध्यान धारणेसाठी ओशो आश्रमात पिरॅमिड घर तयार केले आहे. हे घर अतिशय प्रभावशाली आहे. गुजरात येथील अंकलेश्वर येथे एका स्कूटर रिपेअरिंग वर्कशॉपच्या मालकाने महर्षी अरविंदांच्या प्रेरणेने आध्यात्मिक स्थळ निर्माण केले असून लोखंडाच्या तारा वापरून बिना भिंतीचे पिरॅमिड बनवले आहे. पुण्याजवळ एका पारशी गृहस्थाने टेकडीवर पिरॅमिड उभारले असून ते फारच आनंददायक आहे. हिमाचल प्रदेशात चामुंडा देवी मंदिराचे शिखर पिरॅमिड सारखे आहे. तेथील सगळ्या घरांची छते पिरॅमिडच्या आकाराची आहेत. हिमवर्षावात घरात ऊर्जा राहावी हा यामागचा उद्देश असावा. आंध्र प्रदेश, तामिळनाडू मध्ये पिरॅमिड सारखी उपचार केंद्रे बांधली आहेत. दिल्लीत श्री सतपथी यांचे पिरॅमिड प्रसिद्ध आहे. अशा प्रकारे पिरॅमिड सारख्या इमारती बांधण्याचे प्रयोग चालू आहेत. शाळा व शाळेतील खोल्या जर पिरॅमिड सारख्या बांधल्या तर मुलांच्या बुद्धी विकासाच्या दृष्टीने फायदेशीर होईल. रुग्णांच्या उपचारासाठी पिरॅमिड रुग्णालयांचा चांगला उपयोग होईल. रुग्ण लवकर बरे होतील. पिरॅमिड साधनागृहे बांधली तर साधकांची आध्यात्मिक दृष्ट्या प्रगती होण्यास मदत होईल. सोसायटीच्या टेरेसवरील पाण्याच्या टाकीवर पिरॅमिड सारखे झाकण बसवले तर पाण्याचे शुद्धीकरण होईल. आता हे खूप पिरॅमिड तंत्रा वर्षाचं पुस्तक आहे मॅडम, किती वर्षापूर्वीचं पुस्तक आहे? हे आता हे खूप झालेत, हॉस्पिटल बांधून झालेत. हा हे 2002 चे. चंद्रपूरला का नागपूर जवळ आहे. 500 रुग्णांचं हॉस्पिटल झालेलं आहे. आणि त्या डॉक्टरांनी त्यांचं हॉस्पिटल आधीचं बंद करून या पिरॅमिडमध्ये त्यांचं उपचार सुरू करतात ते. कारण त्यांना एवढे वंडरफुल रिझल्ट्स आले. मी स्वतः बोलली त्यांच्याशी. ते म्हणाले माझं हात मोडला होता ऍक्सिडेंट होऊन. 7 दिवसात माझं हाताचं जुळून आलं, 7 दिवसात. आणि मोडलं होतं का नाही इथपर्यंत शंका. तर आता ते फक्त 100 रुपये घेतात साधकांकडनं, म्हणजे साधक म्हणजे रुग्णांकडनं. आणि पिरॅमिडमध्येच उपचार करतात. पिरॅमिडमध्येच खॉट टाकलेले आहेत रुग्णांच्या. ते इतकं सुंदर मोठ्ठच्या मोठं त्यांनी, आता मी जाणार आहे, बघायचंय मला ते. खूप मोठ्या जागेत त्यांनी ते डेव्हलप केलेलं आहे. तर रुग्णांसाठी जास्त फायदे आहेत पिरॅमिडचे, स्पेशली हाडांसाठी. तर हे पुस्तक किती वर्षापूर्वीचं आहे मॅडम? 2002 सालचं आहे मॅडम. 2002 सालचं. बघा आता किती वर्ष झाले. 23 वर्ष होऊन गेलेली आहेत. मी सांगते ना, हे पुस्तक आले 2002, म्हणजे त्याच्या आधीपासून पिरॅमिडचा वापर, म्हणजे मीच 30 वर्ष करतेय तर. तर ह्या गोष्टी लक्षात घ्या. पिरॅमिड काही आज नाही आपण ऐकत आहे. फक्त कसं आहे की मोठाले पिरॅमिडचा प्रसार होत चाललेला आहे, तर त्यामुळे आपल्याला वाटतं नवीन आहे. पण खूप पूर्वीपासूनच पिरॅमिडचा वापर होत होता. आणि पिरॅमिड चिकित्सा हे दुसरं पुस्तक आहे माझ्यात. त्याच्यात सगळ्यात चिकित्सा म्हणजे
उपचार पद्धतीच आहेत त्याच्या. आणि खूप छान रिझल्ट्स आहेत त्या उपचार पद्धतींचे सुद्धा. आपल्याला काही दुखत असेल, नुसतं पिरॅमिड जरी ठेवून दिला तरी लगेच त्यांनी खूप सुधारणा होते. करा मॅडम पुढे सुरू. पिरॅमिड तंत्राचा उपयोग भविष्य काळात आर्किटेक्चर व बिल्डर यांनी योग्य रीतीने करावा. लोकांना ताण तणावापासून मुक्त करायला पिरॅमिड सारखी रचना कृती बहुगुणी ठरणार आहे. चिन्हे व प्रतीके. भाषा. ओशोंचं जर बघितलं, ओशोंचे ध्यान केंद्र हे पिरॅमिडमध्येच झालेली आहेत. परदेशात वगैरे खास पिरॅमिड ध्यान साधनेची स्थळं ओशोंची तर खूप पूर्वीपासून आहेत. तर हे पिरॅमिडचं महत्व आपल्याला माहिती आहे. शेतीमध्ये वापरलं जातं आता सर्रास. आणि आता बऱ्याच लोकांना माहिती झालंय, रस्त्यांवर ठेवतायत ते पिरॅमिड बांधून छोटे छोटे ऍक्सिडेंट टाळण्यासाठी. परत कार्यक्रमांमध्ये स्टेजवर ठेवले जातात पिरॅमिड, ऊर्जा खेचण्यासाठी, कार्यक्रम चांगला होण्यासाठी. बऱ्याच दृष्टीने अलीकडे पिरॅमिडची जागरूकता वाढलेली आहे. हा मॅडम. हा, ओके. चिन्हे व प्रतीके. भाषा ज्ञान होण्यापूर्वी चिन्हे प्रतीके यामार्फत ज्ञान होत असे. चिनी भाषा चिन्हांकितच आहे. आपल्याकडेही चिन्हांना खूप महत्व आहे. चिन्ह जेव्हा एखाद्या विशिष्ट मंत्रांबरोबर वस्तूबरोबर वापरले जाते तेव्हा त्याला विशेष अर्थ प्राप्त होतो. वस्तूंना दिलेले नाव हे देखील एक प्रतीक आहे, चिन्ह आहे. पिरॅमिड समोर ठेवून ध्यान करताना देखील त्या त्या चिन्हांना प्रतीकांना महत्व आहे. चिन्हात प्रतीकात एक प्रकारची शक्ती असते. रेखीतही चिन्हांना फार महत्व आहे. चिन्ह म्हणजे आकृती, आकार. प्रथम आकार चिन्ह निर्माण झाले, नंतर त्यांना शब्दरूप प्राप्त झाले. दत्त म्हणले की विशिष्ट आकार डोळ्यांसमोर येतो. राम म्हणले तर रामच ओ देतो, कृष्ण नाही. चिन्हात सखोल माहिती दडलेली असते, जी आपल्या ज्ञानाच्या पलीकडे असते. निरनिराळ्या देशात निरनिराळ्या चिन्हांना महत्व आहे. काही काही चमत्कार समजून सांगण्याच्या पलीकडे असतात. अशा वेळी चिन्हे वापरूनच त्याचे स्पष्टीकरण होते. उदाहरणार्थ, अग्नीचे प्रतीक वापरले तर त्यातून उष्णता, प्रकाश निर्मिती, वैश्विक प्राणशक्ती, पुरुष शक्ती असे अर्थ प्रतीत होतात. संस्कृतीप्रमाणे चिन्हांचे आकार बदलतात, त्यातील शक्ती मात्र तीच राहते. आवाज कमी होतोय मॅडम तुमचा. आता हा. हॅलो. हा, हा, बोला बोला. त्यातील शक्ती मात्र तीच राहते किंवा त्यातील शक्तीचा उपयोग त्या त्या संस्कृतीपणे केला जातो. भारतीय चिन्हांचे महत्व. श्रीयंत्र. तंत्र साधनेत श्रीयंत्र हे अतिशय शक्तिशाली चिन्ह आहे. या चिन्हाच्या उपासनेमुळे आपले सूक्ष्म मन अतिसूक्ष्म मनाशी एकरूप होते. हे चिन्ह ब्रह्मांडाची कल्पना देते. मी आता बक्षीस देणार आहे ना, आपले 4 बक्षीस श्रीयंत्रच घेतलेले आहे तुमच्यासाठी. सुनेत्रा मॅडम, तुम्ही काल ते हो नाही का? सांगितलं. नुसतं लिखाण केलं काहीतरी म्हटलं, पण बक्षीसही मिळालं हे कोण म्हणणार. सारांश लेखन केलं. हम्म. तर सुंदर श्रीयंत्र घेतलीत. वॉल ओके असं देवघरात लावायला, भिंतीवर लावायला घेतली आहेत. ओके ओके. हम्म. हम्म. करा पुढे. हे चिन्ह ब्रह्मांडांची कल्पना देते आणि सर्पजागृत झालेल्या कुंडलिनी शक्तीचे प्रतीक आहे. निर्मिती, ज्ञानाची जाणीव, चांगले आणि वाईट, आंतरिक इच्छा शक्ती, आंतरिक इच्छा शक्ती, मोह, औषधोपचार, देवी शक्ती, पृथ्वी शक्ती अशा अनेक गोष्टींचा या प्रतीकातून अर्थ प्रतीत होतो. भारतीय चिन्हे ही जगातील इतर चिन्हांपेक्षा अगदी भिन्न असून त्यांना आगळेच महत्व आहे. पौराणिक कथा, श्रद्धा, तत्वज्ञान, धार्मिक रीतिरिवाज इत्यादीतून ही चिन्हे प्राप्त झाली आहेत. इथे आता वेगवेगळी चिन्ह दिलेली आहेत. अतिशय त्याचा ना जरा शक्तिमान फोटो टाका, फोटो टाका. आणि हा, हे श्रीयंत्राचं लिहिलेलं टाका. आपण हे बर. जॉमेट्रिकल शेप्स घेणार आहोत. ऍडव्हान्स क्रिस्टलमध्ये, ओके. क्रिस्टल मंडलामध्ये आपण हे शेप्स मध्ये क्रिस्टल्स ठेवतो. तर त्यात ते शेप्स होतील. आता पिरामिड वॉलवरही आपण शेप्स घेणार आहोत, करणार आहोत, पेंटिंग करणार आहोत ऊर्जा खेचण्यासाठी. बरोबर. हे सगळे हं. आपले ओम रम यम रम वम लम यांची ही सगळे ते हा, तेवढं चिन्ह फोटो दिलेली टाकून आहेत. द्या. हा. हा, ठीक आहे.
पुढचं बघूयात. सर्वांसाठी फेंगशुई. फेंगशुई म्हणजे चिनी वास्तुशास्त्र. फेंग म्हणजे वायू, शुई म्हणजे जल. बौद्ध धर्माचा उदय भारतात झाला, पण त्याचा प्रसार चीन, जपान व पौर्वात्य देशात झपाट्याने झाला. या धर्म प्रचाराबरोबर भारतीय वास्तुशास्त्र विदेशात पोहोचले. या वास्तुशास्त्रातूनच फेंगशुईचा जन्म झाला. जगातील पंचमहाभूतांच्या शक्ती बरोबर जर आपण भांडत बसलो तर ईश्वर शक्ती पुढे आपले काहीही चालणार नाही. त्यांना विरोध केला तर आपले जीवन विस्कळीत होईल आणि म्हणूनच पंचमहाभूतांशी जुळवून घेण्यात आपले हित आहे. भारतीय वास्तुशास्त्रापेक्षा फेंगशुई सर्व जगात सर्वाधिक लोकप्रिय बनले. आपले अस्तित्व दोन तत्वांवर अवलंबून आहे. पृथ्वी मातेकडून शरीर पोषणासाठी अन्न मिळते. सौरशक्तीकडनं व आकाश तत्वाकडून आपल्याला प्राणवायू मिळतो. पृथ्वी व शरीर यांच्यातील जीव पाण्यामुळे सुरक्षित राहतो. वायूमुळे आपण सतेज राहतो. म्हणून फेंगशुई हे तत्व आपल्या जीवनाचे महत्वाचे तत्व आहे. आरोग्याला हितकर अशी शक्ती आकाशातील वारा घेऊन येतो. त्याचबरोबर अहितकारक शक्ती वारा पिटाळून लावतो. राहत्या घरात फर्निचर, इतर सामानाची अदलाबदल करणे, पडद्यांची, भिंतीची रंगसंगती बदलणे, काही प्रतीके, पिरॅमिड यंत्रे वापरून वातावरणाला घर अनुकूल करणे हे फेंगशुईमुळे शक्य होते. यासाठी राहत्या घराची मोडतोड करावी लागत नाही. हजारो लोकांनी या तत्वानुसार बदल केले आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस फेंगशुईची कास धरणारे वाढत चालले आहेत. या चिनी वास्तुशास्त्राचे पायाभूत तत्व असे आहे की जेव्हा बाह्य बदल घडतात तेव्हा आंतरिक बदल आपोआप घडतात. यिन यांग तत्व. चीन तत्वज्ञानात यिन यांग तत्वाला फार महत्व आहे. यिन म्हणजे स्त्री शक्ती व यांग म्हणजे पुरुष शक्ती. सर्वांचे जीवन या दोन शक्तींमुळे सुलभ होते. इलेक्ट्रिसिटीत पॉझिटिव्ह व निगेटिव्ह प्रवाहाला महत्व आहे. केमिस्ट्रीत ऍसिड व अल्कलीला महत्व आहे. तसेच जीवनात यिन व यांग या संतुलनाला महत्व आहे. शून्य आकडा कशाचेच प्रतिनिधित्व करत नाही. म्हणून चीनमध्ये फोन नंबर, घर नंबर, वाहन नंबर निवडताना यिन यांग नंबरांचे प्रमाण सारखे आहे की नाही हे पाहतात. वास्तूच्या ज्या भागात अडगळ असेल ती कमी करणे, घरात यिन व यांग तत्व समप्रमाणात राहावे म्हणून आठवड्यातून एकदा तरी सूर्यास्ताला घरात होम करणे हे चीन शास्त्रात मानले जाते. घराचे काही कोपरे किंवा भाग सतत अंधारात असल्यास ते वैश्विक शक्तीला अडथळा येते. म्हणून अशा ठिकाणी लहान दिवा सतत लावलेला असावा. या उलट ज्या ठिकाणी प्रमाणापेक्षा जास्त प्रकाश येतो तिथे पडदे लावावे. खिडक्यांना टिंटेड काचा बसवाव्यात. घरात ज्या भागात फारसा वावर नसेल, रिकामा असेल तेथे वाऱ्यावर हलणारी वाजणारी घंटा टांगावी. म्हणजे त्या ठिकाणी शक्ती संतुलित राहतील. आवाजामुळे नकारात्मक विचार दूर पळतात. घरात जर क्रिस्टल बॉल टांगला असेल किंवा स्फटिक लोलक असतील तर अशुभ ऊर्जेचे शुभ ऊर्जेत रूपांतर होते. घरात ॲक्वेरियम असावे. वैद्यक शास्त्रानुसार घरातील माशांकडे बघण्यामुळे हृदयरोग्यांना किंवा रक्तदाबाच्या रुग्णांना बरे होण्यास मदत होते. एक प्रकारचे ते ध्यानच आहे. भारतीय संस्कृतीत जिवंत प्राण्याला लक्ष्मीचे प्रतीक मानतात. माशांच्या हालचालीमुळे पाणी जिवंत होते. घरात भरभराट होते. ईशान्येकडे पाण्याचा साठा असावा असे भारतीय वास्तुशास्त्र सांगते. पण तसे नसेल तर निदान ॲक्वेरियम तरी असावे. फेंगशुईच्या मते घरात अडगळ किंवा जाळी जळमटे नसावी. यामुळे अशुभ ऊर्जा साठते. प्रत्येकाने कमीत कमी वस्तू जमा केल्या पाहिजेत. काही लोकांना जुन्या वस्तू टाकवत नाहीत. विनाकारण अडगळ वाढत राहते व त्याचा परिणाम घरातील शांतता, समृद्धीवर होतो. घर जितके सुटसुटीत असेल तेवढे चांगले. घर नेहमी स्वच्छ व वस्तू योग्य ठिकाणी मांडलेल्या असाव्यात. फुटलेल्या काचांची तावदाने फुटलेले आरसे, काचांचे तुकडे घरात नसावेत. घराला वर्ष 2 वर्षाने तरी रंग द्यावा.
रंग भडक नसावा, फिकट पिवळा, गुलाबी, निळा असावा. फेंगशुई व पिरामिड यंत्र. आता हे पिरामिड यंत्र घरात कसे कसे लावावे, परत हे त्यांनी सांगितलंय कुठे कुठे लावावे, कसे लावावे. तर ते पण फारसं काही हे नाहीये. आता बघू की पिरॅमिडची व्याधी निवारक शक्ती. इनेस पेटिट अथवा आयनेस पतिट या पिरॅमिड संशोधिकेचा दात एक दिवस खूप दुखत होता. हिरडी सुजली होती. दात दाढ किंवा दातदुखी माणसाला किती बेजार करते याची आपल्याला प्रत्येकाला कल्पना आहे. रविवार असला की मग तर दंतवैद्यही उपलब्ध नसतात. इनेस पेटिटच्या बाबतीत असेच झाले. दात ठणा ठणकत होता आणि रविवार असल्यामुळे दंतवैद्य मिळणे अशक्य. तिने घरातील वेदनाशमक औषधे घेऊन थांब बघितली, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. शेवटी तिने एक लाकडी पिरॅमिड प्रवेश केला आणि त्या पिरॅमिड मध्ये ती बसून राहिली. अशी 10 मिनिटे लोटली. हळूहळू वेदना कमी होऊ लागल्या आणि दात दुखणे पूर्णपणे थांबले. मॅडम म्हणल्या तसं लचक भरणे, मुरगळणे, स्नायू दुखावणे, मुकामार, जीवाणू बाधेमुळे होणारे संसर्ग रोग बरे करण्याची ताकद पिरॅमिड मध्ये आहे. थोडी मनशांती मिळावी म्हणून शस्त्रक्रियेच्या पूर्वी ती जेव्हा ती पिरॅमिड मध्ये बसून राहिली तेव्हा तिचे बऱ्यापैकी सगळे दुखणे कमी झाले असं त्यांचं मत आहे. मॅक्स्टो आणि ग्रेग निल्सन यांच्या पिरॅमिड पॉवर या पुस्तकात तर केवळ पिरॅमिडची प्रतिकृती जवळ बाळगल्यामुळे बरे झाल्याची कित्येक उदाहरणे आहेत. काही उदाहरणे अशी आहेत की पिरॅमिड जवळ ठेवल्याने व्याधीमुक्त तर सगळे झालेच आहे, पण अतिंद्रिय मानसशास्त्राचे अभ्यासक आजारपणाबद्दल बोलताना अनेकदा वैश्विक शक्ती व मन आणि आत्मा यांची शक्ती यांच्यात विसंवाद झाल्यामुळे निर्माण झालेले असतात असे त्यांचे म्हणणे आहे. जेव्हा वैश्विक शक्तीची स्पंदने, मनाची स्पंदने आणि आत्म्याची स्पंदने यांच्यात एकात्मता किंवा सुसंवाद असतो तेव्हा मानवी शरीर निरोगी राहते. जेव्हा 3 स्पंदनात विसंवाद होतो तेव्हा शरीर रोगी बनते. पिरॅमिड मधील शक्ती हा विसंवाद दूर करून वैश्विक स्पंदने समतोल करतात असा पिरॅमिड संशोधकांचा दावा आहे. पिरॅमिडची स्पंदने किंवा ऊर्जा स्रोत हा चुंबकीय स्वरूपाचा असल्यामुळे चुंबकीय चिकित्सेची थोडी माहिती इथे दिली आहे. आपण शिबिरामध्ये बघितलं, लोकांच्या रोज ऊर्जा चेक करत होतो हाताच्या, आणि रोज वाढत 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 गेल्या. शेवटच्या दिवशी जास्त झालेल्या होत्या. नुसतं पिरॅमिड परिसरात राहिल्याने सुद्धा फरक पडतोय. पिरॅमिड मध्येच बसलं पाहिजे नसंही नाहीये. ओके. चुंबकीय आणि विद्युत चुंबकीय लहरी या मानवी जीविताला बऱ्याच अंशी उपयोगी ठरल्याचे शतकानुशतकांचे अनुभव आहेत. आणि अशाच काही शक्ती पिरॅमिड मध्ये असाव्यात की ज्या व्याधी निवारक ठरतात. पिरॅमिड मध्ये राहून रोग बरी झाल्याची अनेक लोकांची पत्रे आलेली आहेत. अतिंद्रिय मनशास्त्राच्या पुस्तकात हे प्रसिद्ध झालेले आहे. द सिक्रेट पॉवर्स ऑफ पिरॅमिड या पुस्तकात आयनेस पेटिट आणि बिलशुल यांनी त्यांना आलेली काही पत्रे छापली आहेत. अर्धशिशी, दातदुखी, नाक चोळणे, पाठदुखी, डोकेदुखी, थकवा, अपघाताने अवयव बधिर होणे इत्यादी रोग किंवा व्याधी पिरॅमिड मध्ये झोपल्यामुळे दूर झाल्याचे दाखले आहेत. पिरॅमिड मध्ये बसल्यामुळे व्हायरस इन्फेक्शन कमी होण्याची उदाहरणे आहेत. आपले बरेच आजार वाढतात याचे कारण आपण ठोकळ्यासारख्या चौकोनी आकाराच्या आयताकृती किंवा जमीन व छतही यात घेतले तर घनाकृती इमारतीत राहतो असेही या पिरॅमिड शास्त्राचे म्हणणे आहे. आता हे लक्षात घ्या सगळ्यांनी, या असा फरक का पडतो, तर कुठलाही रोग आपल्याला होतो, काही दुखतं,
काही पण जिथे होतं अवयव तिथे ऊर्जाच कमी पडत असते आणि ऊर्जा कमी पडल्यामुळे तिथे व्याधी निर्माण होतात. आता पिरामिडमध्ये बसल्यावर ऊर्जाच वाढते, त्यामुळे मग त्या व्याधींवर फरक पडतो. सिंपल आहे समजणं. ऊर्जा वाढली की सगळंच चांगलं होणार. म्हणून तर ध्यानाने सुद्धा शारीरिक आजार हळूहळू कमी. पण पिरामिडमध्ये कसं की 1 तास ध्यान केलेले तुम्हाला तिप्पट ध्यानाचा फायदा देतो आणि रासायनिक क्रिया शरीरात लगेच घडायला लागतात. त्यामुळे जास्त फरक पडतो. हा मॅडम घ्या. हं. वैयक्तिक पिरामिड प्रतिकृतीच्या सहवासात पिरामिड प्रतिकृतीत मोठ्या असतील तर त्यात डोके घालून साधना करणाऱ्यांना अनेक नवनवीन अनुभूती येतात. व्यक्ती तितक्या प्रकृती या युक्तीनुसार साधकांच्या अनुभवात फरक पडतो आहे. पण तरीही त्या अनुभवात साम्यही भरपूर प्रमाणात आढळते आहे. ज्यांनी पूर्वी कधीही पिरामिडच्या सानिध्यात किंवा पिरामिडच्या आत बसून साधना केली नव्हती, अशा काही साधकांना पिरामिडमध्ये साधनेसाठी बसायला सांगण्यात आले. नंतर त्यांचे अनुभव विचारण्यात आले. हे अनुभव पिरामिडमध्ये बसून साधना करणाऱ्या लोकांच्या अनुभवाशी जुळले. अर्थात त्याला काही अपवाद पण होते. पिरामिडमध्ये या लोकांना काहीच फरक आढळला नाही अशी मंडळी अगदी थोडी होती. पिरामिडमध्ये आनंद, दैवी शांतता, भौतिक जगापासून दूर झाल्याची अनुभूती, उल्हासित चित्तवृत्ती आणि आत्यंतिक मानसिक एकाग्रता झाल्याचे बरेच जणांनी सांगितले. एक नवीच चित्तशक्ती शरीरात जाणवल्याचेही काही जणांचे मत पडले. नित्यनियमाने ध्यान धारणा करणाऱ्या माणसांना पिरामिडमध्ये बसून ध्यान धारणा केल्यास जास्त एकाग्रता साधतेच, पण जगन्नेत्यांच्या वैश्विक शक्तीशी लवकर सुसंवाद साधता येतो. एनिहेल या अतींद्रिय शक्ती असलेल्या भविष्यवेत्तीने पिरामिडमध्ये बसून ध्यान धारणा केल्यामुळे आपल्या अतींद्रिय शक्ती पूर्वीपेक्षा वाढल्या असे सांगितले आहे. जेम्स कॉर्बन या हॉलिवूडच्या जगद्विख्यात अभिनेत्याने आपले सर्व यश हे पिरामिड मध्ये बसून केलेल्या ध्यान धारणेचे फल आहे असे असे नॅशनल एन्कायरर या वृत्तपत्रात सांगितलं होतं. जेम्स कॉर्बन दिवसात कमीत कमी 15 मिनिटे व वेळ असेल तेव्हा तासभर तरी पिरामिड मध्ये ध्यान करीत असे. या सर्व गोष्टीवरून असे वाटते की पिरामिड मध्ये ज्या शक्ती आहेत त्या नक्कीच चांगल्या शक्ती असून आपल्यातली सुप्त शक्ती जागृत करण्यास त्या मदत करतात. विशेषतः ध्यान धारणेला पिरामिडच्या प्रतिकृती जवळ बाळगणे किंवा मोठ्या पिरामिड मध्ये बसणे या गोष्टी लाभदायी ठरतात. आता पिरामिड मध्ये बसल्याचे काही अनुभव लिहिलेले आहेत. तर ते काही एवढं हे वाटत नाहीये मला. हे छोटस पुस्तक संपलेलं आहे वाचून. हॅलो हा मंगल मॅडम मॅडम. ध्यान घ्या. हा, आता त्यांनी तेच तेच परत रिपीट केले की हा. दुखणं, मेंदूचं दुखणं कसं बरं होईल किंवा मान दुखणं, असं सगळे एक एक नावासकट अनुभव दिलेले आहेत. एखादा वाचा आणि ध्यान घ्या. ओके. पिरॅमिडचे अद्भुत अनुभव. युरोपातील डॉक्टर मार्शल यांनी दवाखान्यात 6x6 पिरॅमिड तयार करून त्यात ऍसिडमुळे चेहरा भाजलेल्या तरुणाला ठेवले व फक्त कोरडी पावडर आणि पोटात घ्यायच्या गोळ्या सुरू ठेवल्या. चुंबक जल दिले. अवघ्या 16 दिवसात जखमा भरून आल्या. वैद्यकीय उपचारांनी बरे होण्यासाठी किमान 42 दिवस लागले असते, तेच काम 20 दिवसात झाले. ही घटना 1990 मधली आहे. डॉक्टर मिशेल यांनी 1980 पासून पिरॅमिडचे प्रयोग केले आहेत. 1 फुटापासून ते 8.5 फुटापर्यंत त्यांनी पिरॅमिड तयार केले होते. चुंबक व पिरॅमिड बेड पासून ते विश्रामगृहापर्यंत त्यांनी पिरॅमिड सर्वत्र वापरला आहे. टाकाऊ वस्तूपासून ते पिरॅमिड बनवतात. डहाणू येथील प्रसिद्ध वैद्य डॉक्टर सुषमा करंदीकर बबारी यांनी पिरॅमिड तयार करून महत्वाची औषधे त्यात ठेवली. औषधांची शक्ती 40% जास्त वाढली.
वंध्यत्व, हृदयरोग, धातुपुष्टीसाठी दिल्या जाणाऱ्या गोळ्या त्या आवर्जून पिरॅमिड मध्ये ठेवतात. ॲलोपॅथीचे डॉक्टर पिरॅमिड पॉवर, लहान मुलांची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी रेकी बरोबर पिरॅमिडचाही उपयोग केला जातो. मेंदूच्या विकारावर व मंदबुद्धींच्या मुलांवर पिरॅमिडचा उपयोग डॉक्टर सुकुमारन यांनी केलेला आहे. पिरॅमिड शक्तीचे अनुभव चांगले आहेत. पिरॅमिड जल म्हणजे उत्तम औषध आहे. विश्वास बसणार नाही एवढी शक्ती पिरॅमिड मध्ये अनुभवायला मिळते. शरीर, मन, आत्मा यांची शक्ती उन्नत करणारे हे अजब साधन आहे. शांत मन व निरोगी शरीर असेल तर जीवनाचे व्यवस्थापन उत्तम होते. पिरॅमिड यंत्र मल्टीयर 9x9 चा उपयोग मी माझ्या वास्तू प्रॅक्टिस मध्ये केला असता फार चांगले परिणाम दिसून आले आहेत, असे डॉक्टर डी पूर्णचंद्रराव, प्रसिद्ध वास्तुशास्त्र यांचे म्हणणे आहे. आम्ही ज्या घरात राहतो ते घर बाधित होते, त्यामुळे कष्ट, आजार, असंतोष यांचा त्रास सतत असायचा. स्वस्तिक पिरॅमिड यंत्र घरात टांगले तेव्हापासून हा सगळा त्रास कमी झाला, असे सेवानिवृत्त सेनाधिकारी श्री मोहित पुणे यांचे म्हणणे आहे. पिरॅमिडच्या दिव्य शक्तीविषयी पूर्वी वाचले होते. माझ्या पिरॅमिड खाली इच्छा चिठ्ठी ठेवल्यावर 24 तासाच्या आत अनुकूल गोष्टी घडू लागतात, असे यांचं म्हणणं आहे. फळ, जर दूध वगैरे जर पिरॅमिड खाली ठेवलं तर त्याच्यातले सगळे पोषण मूल्य वाढतात. पिरॅमिड थेरपी मध्ये पिरॅमिड डोक्यावर ठेवून 5 मिनिटे बसले तर मन शांत होते, इतर विचार मनात येत नाही. पिरॅमिड खाली 24 तास ठेवलेले पाणी जास्वंदाच्या झाडाला घातले, त्याला आलेली फुले त्या अगोदरच्या फुलांपेक्षा अतिशय टवटवीत व ताजी झाली. पिरॅमिड खाली ठेवलेल्या चिक्कूंची गोडी अधिकच वाढली. कॉफीची पूड ठेवली असता कॉफीला सुरेख स्वाद आला, असे या लोकांचे म्हणणे आहे. ठीक आहे, आता आपण हा, आता ध्यान घ्या. आपल्याकडे पण हा, पिरॅमिड मधली फळं जास्त गोड आहेत. असं कोणाला खायला दिलं की त्यांना लक्षात येतं की किती वेगळी गोडी आहे. चिकू पण इतके सुंदर गोड लागतात. आणि आंबे तर काही विचारायलाच नको. खूप सुंदर आंबे लागतात. ठीक आहे, ध्यान घ्या मॅडम. ओके. सगळ्यांनी व्हर्टेक्स वॉटर वॉटर करून घ्यायचं आहे. हे अमृतमय पाण्या, धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. हे पाणी पिल्याने मी अतिशय निरोगी, निरामयी, नित्यानंदी जीवन जगत आहे. हे पाणी पिल्याने माझी आध्यात्मिक प्रगती झाली आहे, माझा अवेअरनेस वाढला आहे, माझी पॉझिटिव्हिटी वाढली आहे. आणि हे मंगल, हे अमृतमय पाण्या, धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. सगळ्यांनी पाणी पिऊन घ्यायचंय. सगळ्यांनी सुखासनात बसा. डोळे हळूच मिटून घ्या. स्वतःची ज्ञान मुद्रा किंवा आपल्याला जी हवी आहे ती मुद्रा करा. आपले पूर्ण लक्ष श्वासावर केंद्रित करा. श्वास येत आहे, श्वास बाहेर पडत आहे.